हरिओम. मी नैना वीरा, मानूर उपासना केंद्र, तालुका कळवण, जिल्हा नाशिक. माझ्या मिस्टरांची खूप तब्येत खराब झाली होती. म्हणजे त्यांच्या जवळजवळ सिरियसच झालेली होती ते. तर आता काय करायचं म्हणून आम्हाला खूप प्रश्न पडला. मग आम्ही त्यांना गाडी केली, नाशिकला ॲडमिट केलं डॉक्टरांकडे, हॉस्पिटलला. मग तिथे त्यांनी 4-5 दिवस ट्रीटमेंट घेतली. मग ते खूप सिरियस झाले परत. मग ते म्हटले आता तुमच्या मिस्टरांना डायलिसिसला लावावं लागेल. मग आम्ही खूप घाबरलो. त्यांनी आम्हाला 4-5 डॉक्टर हॉस्पिटलांचे पत्ते दिले. मग आम्ही तिथे गेलो, इथे डायलिसिस करा, तिथे करा. मग मी सगळ्यांना सांगितलं की नाही, गुरुजीला डायलिसिस होतं, आपण तिथेच जाऊया, त्यांना काहीच होणार नाही. आम्ही तिथे ॲडमिट केलं, त्यांना तिथं ठेवलं. त्यांचं पहिले डायलिसिस झालं, अगदी ठणठणीत झाले पूर्वीसारखे. म्हणजे जो धोका होता तो टळला. म्हणजे बापू म्हणतात ना, मी तुम्हाला कधीच टाकणार नाही. त्यांनी मला आजपर्यंत कधीच टाकलेलं नाही आहे. मी जेव्हाही हाक मारते तेव्हा माझे ते पाठीशी असतात, खंबीरपणे उभे राहतात. आणि मग त्यांना असं डायलिसिस करताना 4-5 दिवस गेले, मग अगदी पूर्ण बरे झाले ते. बरे झाल्यानंतर मग त्यांनी सांगितलं मला, तर बुवा आता तुम्हाला तुमच्या मिस्टरांना डायलिसिस लागलं आहे, करावंच लागणार आहे. मला इतकी भीती वाटली, अरे आपला इन्कम सोर्स नाही एवढा, आता काय करायचं. पण मी मनात निश्चय केला की नाही, आपले बापू असल्यावर आपल्याला कशाचीच घाबरायची गरज नाही किंवा भीतीसुद्धा नाही वाटू द्यायची. मग मी सगळ्यांना सांगायची, नाही माझा भगवंत माझ्या पाठीशी आहे, तू खूप मोठा आहे, मग तो मला कधीच टाकणार नाही. मग मी त्यांना नाशिकहून कळवणला 2 तास लागतात जायला. माझ्याकडे गाडी पण नव्हती, आर्थिक परिस्थिती पण माझी खूप नाजूक होती. पण मला कुठलाच बापूंनी प्रॉब्लेम येऊ दिला नाही. सगळ्या याच्यातून मला त्यांनी बाहेर काढलं. आणि अजूनसुद्धा माझ्या मिस्टरांचं डायलिसिस चालू आहे. पण एक दिवससुद्धा मी असे थकत नाही. नाशिक कळवण मी प्रवास 3ऱ्या दिवशी करते पेशंट घेऊन, ते पण थकत नाही, मी पण थकत नाही. अगदी नॉर्मल माणसासारखे ते असतात. मला सगळे म्हणतात, अहो एवढे डायलिसिस झालेला मनुष्य आहे, तू कसं काय घेऊन जाते. अरे माझा भगवंत माझ्या बरोबर आहे, तो मला कधीच टाकणार नाही. अगदी म्हणजे मला गाडीत इतकी गर्दी असते, पण मला अजून एक दिवस आठवला नाही, मला जागा मिळाली नाही बसमध्ये. मी बसमध्ये सुद्धा माझी जी ठरलेली जागा आहे तीच मला मिळते. मी असं मनात म्हणते, माझा बापू मला ती जागासुद्धा माझी सोडत नाही. बापू मला तीच जागा तरी बसमध्ये देत असतो. आणि असं करत मी अजून त्यांचं डायलिसिस करते. कारण काय, तर बापू माझ्या बरोबर आहेत आणि त्यांना असं थकल्यासारखं असं अजिबात वाटत नाही. तर सगळेजण म्हणतात तुझी कमाल आहे. नाही, माझी नाही कमाल, माझ्या बापूची कमाल आहे. म्हणून मी आज माझ्या बापूने मला कुठेच मला सोडलं नाही. प्रत्येक संकटाबरोबर माझा बापू माझ्यासोबत असतो आणि मी अजिबात घाबरत नाही. कुठल्याही संकट आलं असलं तर मी पुढे असतेच, की नाही घाबरायचं नाही, बापू असल्यावर आपल्याला घाबरायची काही गरजच नाही आहे. असं करून मी त्यांचं डायलिसिस आजपर्यंत चालू ठेवलेलं आहे. त्यांची तब्येत पण बापूंच्या कृपेने चांगली आहे, अगदी व्यवस्थित आहे, काहीच प्रॉब्लेम येत नाही. पण शिवाय त्यांना परत कोविड झाला होता, 16 स्कोअर झालेला होता. सगळे म्हटले आता हा मनुष्य काय घरी परत येणार नाही. इतकं टेन्शन आलं. पण सगळ्यांना एवढी भीती होती की यांचं डायलिसिस चालू आहे, कसे येणार हे. चांगले चांगले लोक गेले कोविडमध्ये आणि हा मनुष्य तर आजारी आहे. 16 स्कोअर झाल्यावर सुद्धा मला बापूने त्या हॉस्पिटलमधून त्यांना सुखरूपपणे घरी पोचवलं. खूप म्हणजे खूप. सांगितले तेवढे, रोजचे तर भरपूरच अनुभव असतात आपल्याला, पण सांगितले तेवढे कमी आहेत. पण बापू मला कधीच टाकत नाही. माझ्या अडचणीसुद्धा वारंवार निवारण करत असतो, माझ्यासोबत असंच असतो. म्हणून मला कसलीच भीती वाटत नाही किंवा मी अजूनसुद्धा मी घाबरत नाही. डायलिसिस करताना लोक खूप घाबरतात, मी अजिबात घाबरत नाही. मी म्हणते नाही, बापू असल्यावर मला कसलीच घाबरण्याची गरज नाही. असे बरेच अनुभव आहेत बापूंचे सांगण्यासारखे, पण मी आज तुम्हाला एवढा अनुभव सांगते. हरिओम, श्रीराम, अहमद.